नाट्यरसिक आणि रंगकर्मी सारख्याच उत्सुकतेनं, उत्साहानं आणि आतुरतेनं ज्या एका रात्रीची वाट पाहत असतात, ती रात्र म्हणजेच प्रतिवर्षी 30 एप्रिल रोजी साजरी होणारी नाट्यदर्पण रजनी. प्रत्येक जण उत्साहानं आणि तळमळीनं नाट्यदर्पण रजनी स्मरणीय करण्यासाठी झटत असतो. मग त्यात प्रमोद नवलकरांसारखा राजकीय नेता असो किंवा सुरेश खरे, पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यासारखे नाट्य क्षेत्रातले मान्यवर असोत, अनेक हात उत्स्फूर्तपणे नाट्यदर्पण रजनीचे प्रमुख सुधीर दामले यांच्या मागे उभे असतात. जणू आपल्याच घरचं मंगलकार्य असावं अशी आत्मीयता प्रत्येकात दिसत होती. उपस्थितांमधले हे प्रकाश घांगरेकर, मोहनदास सुकटणकर, दाजी वाटवडेकर, सुषमा देशपांडे, दिलीप प्रभावळकर, नाटककार जयवंत दळवी, नागपूरचे डॉक्टर श्रीकांत चोरगडे, भक्ती बर्वे, विमल वडावकर, कमलाकर सोनटक्के, नवशक्तीचे संपादक आणि नाटककार आत्माराम सावंत, ठाण्याचे अशोक चिटणीस, नाट्य निर्माते मोहन वाघ, नाटककार बाळ कोल्हटकर, नाट्य आणि सिने अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, सुमित राघवन, दिलीप कुलकर्णी, नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, गायिका मधुवंती दांडेकर. या कार्यक्रमाला उत्साहानं आवर्जून असणाऱ्या 85 वर्ष वयाच्या इंदिराबाई परांजपे, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष शाहीर साबळे आणि प्रमुख पाहुणे होते रसिक हृदय सम्राट व्ही वा शिरवाडकर, संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गणेश स्तवनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नाट्यदर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रायोजक आणि उपस्थित प्रेक्षकांचं स्वागत करताना म्हटलं, आमच्या मराठी नाट्यसृष्टीत ज्याला पहिला नागरिक म्हणतात, फर्स्ट सिटीजन, ते यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष शाहीर साबळे. आणि आज ज्यांच्या उपस्थितीमुळं आपणा सर्वांना म्हणजे इकडल्या आणि तिकडल्याही धन्य धन्य वाटतं आहे, ते व्ही वा उपाख्य तात्यासाहेब शिरवाडकर हे आपले प्रमुख पाहुणे आहेत. या दोघांचंही पुष्पमालेनं नाट्यदर्पण प्रथे स्वागत करावं असं श्री सुधीर दामले यांना मी विनंती करतो. सुधीर दामले. शाहीर साबळे यांना पुष्पमाला अर्पण करण्यात येत आहे. तात्यासाहेब शिरवाडकरांना पुष्पमाला अर्पण करण्यात येते. आणि ह्या प्रसंगाची स्मृती म्हणून श्री गणेशाची मूर्ती त्यांना देण्यात येत आहे. समारंभाचे अध्यक्ष शाहीर साबळे यांच्या हस्ते रंगभूमीच्या विविध क्षेत्रातील काही मान्यवरांचे आरंभी सत्कार केले गेले. यात निर्माते, लेखक आणि ट्रिक्सीनचे बादशाह मानण्यात येणारे नानासाहेब शिरगोपीकर, 26 वर्षात 51 नाटके सादर करणारे नाट्य निर्माते मोहन तोंडवळकर, एका संस्थेत निरपेक्ष वृत्तीनं 5000 पेक्षा अधिक प्रयोगात विविधरंगी भूमिका करणारे मोहनदास सुकटणकर आणि लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा समावेश होता. नाट्यदर्पण तर्फे प्रतिवर्षी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना
पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यावर्षी कैलासवासी सुहासिनी मुळगावकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या स्मृतिप्रित्यर्थ माधुरी पुरंदरे यांना पुरस्कार दिला गेला. नाटककर्त्या गिरिजाबाई केळकर स्मृती पुरस्कार नाटककार बाळ कोलटकर यांना दिला गेला. कलाकारांची जीवन चरित्र सतत 35 ते 40 वर्ष लिहित असणाऱ्या वाय गाडगीळ यांना आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांवरील मनस्वी प्रेमातून त्या कलंदर कलाकाराची जीवनकथा उभी करणाऱ्या कांचन घाणेकर या दोघांना नाट्यग्रंथ लेखन पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. नाट्यदर्पण रजनीचे प्रवर्तक कैलासवासी गणेश सोळंकी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चतुरंग या संस्थेला सन्मानित केलं गेलं. हौशी रंगमंचावरील गुणी गायिका सुमित्रा सामंत हिला भाऊसाहेब दामले स्मृती पुरस्कार दिला. बाल कलाकारांसाठी असणारा पुरस्कार संजय नल्ला या बालकास दिला गेला. अरविंद देशपांडे स्मृती पुरस्कारासाठी नाशिक येथील लोकहितवादी मंडळ या संस्थेची निवड केली होती. श्री अविनाश नारकर. हर हुन्नरी पुरस्काराचे मानकरी होते अभिनेते विवेक लागू. गेली अनेक वर्ष नाट्य व्यवस्थापन करणारे एस पुरुषोत्तम आणि फिरत्या रंगमंचाची कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे रंगमंच व्यवस्थापक राजाराम चव्हाण यांनाही पुरस्कार देण्यात आला. यानंतर नाट्य व्यवसायात 1989 सालात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नाट्यदर्पण सन्मानचिन्ह देण्याचा कार्यक्रम झाला. यात प्रायोगिक रंगमंचावर मातीच्या गाड्याचं प्रकरण आणणारी आविष्कारी संस्था, दगड का माती हे प्रायोगिक नाटक लिहिणारे प्रशांत दळवी, मातीच्या गाड्याचं प्रकरण दिग्दर्शन करणारे अजित भुरे, प्रायोगिक रंगभूमीचा गुणी अभिनेता सुनील तावडे, अभिनेत्री दीपा लागू, पुनरुज्जीवित नाटकातील सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती लग्नाची बेडी, सादर करणारे सुयोगचे निर्माते सुधीर भट. पुनरुज्जीवित नाटकातली याच बेडीतील अभिनेता संजय मोने आणि अभिनेत्री अश्विनी भावे. ढग ढगोजीचा पाणी प्रताप हे बालनाट्य सादर करणारे कलाकार आणि वय मी सावित्रीबाई हा एकपात्री कार्यक्रम करणाऱ्या सुषमा देशपांडे यांचा समावेश होता. प्रेक्षकांना औत्सुक्य होतं त्या ऐनवेळी घोषित होणाऱ्या सन्मान चिन्हाबद्दल. एका बंद पाकिटातून ही नावं मान्यवर कलाकारांकडून रंगमंचावर घोषित करण्यात आली. तत्पूर्वी तीनही कलाकारांच्या विशिष्ट कामांचं अथवा विचारांचं चित्रीकरण मोठ्या पडद्यावर दाखविण्याची योजना होती. अशा तऱ्हेनं रंगमंचावर ऐनवेळी पारितोषिक जाहीर करण्याचा नाट्यसृष्टीतला हा पहिलाच प्रयत्न असल्यानं त्याबद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता होती. सुरेश खरे यांनी त्याबद्दल बोलताना आधी स्पष्ट केलं की हा पहिलाच प्रयत्न असल्यानं त्यात कदाचित तांत्रिक दर्जा किंवा सफाई असणार नाही. बरीचशी नाटकं बंदही झाली असल्यानं त्यांचं चित्रीकरण मिळवण्यातही फारच अडचणी आल्या असतील तरी त्यातील वेगळेपण ध्यानी घेऊन दोष न शोधता त्यामागच्या कल्पनेला दाद द्या असं प्रेक्षकांना त्यांनी आवाहन केलं. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेच्या सन्मान चिन्हासाठी मोहन वाघ, कुमार सोहनी आणि राजन तामाणे या तिघांची निवड झाली होती. त्यातून कमलाकर सोनटक्के यांनी बंद पाकिटातील विजेत्याचं नाव जाहीर केलं. श्री कुमार सोहनी. नाटक कुणीतरी आहे तिथं.
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकारासाठी मोहन वाघ, भाड्याने देतात म्हणजे तो नेहमी रिकामा असतो पण काही काही वेळेला तो भाड्याने देतात आणि राजन भिसे दुसरी गोष्ट आणि रघुवीर तळाशीलकर या तिघांची निवड केली होती. त्यातील सर्वोत्कृष्ट यशवंत दत्त यांनी घोषित केला. त्याचं काम कधीही आड आले नाही आणि त्याच्याशी आमची जन्मगाठ आहे. रघुवीर तळाशीलकर. यानंतर पुढचं पारितोषिक विशेष लक्षवेधी अभिनेत्री. पहिलं नॉमिनेशन क्षमा राज. याला जबाबदार कोण? आणि तू स्विच बदललास? ज्याचा मला शॉक लागला होता. नाही तसाच पडू नये. दुसरं नॉमिनेशन माधुरी भागवत. नाटक जन्मगाठ. किती भुणभुण त्या काकूच्या पाठीशी. स्वतःची वेणी स्वतः घालायला शिक. बिचारी पहाटेपासून राबते म्हणून घर झळझळीत आहे. एरवी द्रौपदीची थाळी का होती घरात. आणि तिसरं सुषमा सावरकर. नाटक ती वेळच तशी होती. आशुतोषला मी नकार दिलाय. खरं तेच सांगते मी. ममा आणि श्रीकांत अंकल विषयी आशुतोषला आधीच माहित होतं. लक्षवेधी अभिनेत्रीचं नाव लक्षवेधी स्मिता अभिनेत्री. तळवलकर यांनी जाहीर केलं. क्षमा राज. विशेष लक्षवेधी अभिनेता. पहिलं नॉमिनेशन सयाजी शिंदे. ही स्त्रीची इच्छा. दुसरं नॉमिनेशन अतुल परचुरे. नाटक नाती गोती. आणि तिसरे सुमित राघवन. नाटक रंग उमलत्या मनाचे. मला म्हणाले तुझ्या बहिणीला मला भेटायला सांग. मला तुझी मोठी बहीण समजलाय. अभिनंदन. लक्षवेधी अभिनेत्याची निवड विशेष अशोक सराफ लक्षवेधी यांनी केली. अभिनेता सुमित राघवन. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचे सन्मान चिन्ह पहिल्यांदा सुरेश टाकळे. नाटक तसे आम्ही सज्जन. मंगळ मदल मनगे वगळा नड्या गप्पा घरी चालला तर कपाट फोडून तुझा. दुसरं नॉमिनेशन मोहन जोशी. नाटक देखणी बायको दुसऱ्याची. शिवाय पर्याय नाही असा बोर्डच लावला ना ऑफिस मध्ये. खूप जवळून पाहत असाल नाही. तर ग्रेडनी सुपरवायझर आहे. सगळं काम कसं जवळून बघावं लागतं. खूप धावाधाव होत असेल. नाही धावा असं नाही. अधूनमधून जागा सोडावी लागते एवढं. बाकी काय? बाकी बाकी आणि तिसरं नॉमिनेशन किशोर नानलस्कर. नाटक ही स्त्रीची इच्छा. 2 लाख पाण्यात गेले. आचरेकर गेले होते वास्तुशांतीस. आले ते सांगत होते वरच्या बाथरूमचं पाणी किचन मध्ये झिरपत होत. आणि या पारितोषिकाविषयी तुमची उत्सुकता दूर करतायत लक्ष्मीकांत बेर्डे. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता याचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. पहिल्यांदा नाटकाचं नाव असतं कारण ते मला जास्त आवडले. देखणी बायको दुसऱ्याची. मोहन जोशी. यानंतरचं सन्मान चिन्ह आहे ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं. पहिल्यांदा आपण पाहूया रीमा लागू. तो एक क्षण या नाटकात. तुम्ही सुद्धा माझा वापर केलात ना डॉक्टर डबीर. समीरला बरं वाटावं म्हणून तुम्ही मला निशा व्हायला लावलं. आता कोण आहे मी? डॉक्टर डबीर निशा आहे की आरती आहे?
कळतंय तुम्हाला? मला पण कळत नाही मी कोण आहे, काय करून टाकलं तुम्ही माझं, का आणि कशासाठी? यानंतर भक्ती बर्वे आई रिटायर होते आहे. रिटायर होणाऱ्या माणसाला अशा वेळी धक्का बसतो की अरे लोकांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, पण ही एक प्रथा आहे. जाणाऱ्या माणसाबद्दल भरभरून बोललं की त्याला जरा बरं वाटतं. आपण स्टेशनवर कोणाला सोडायला गेलो की नाही का, गाडी कधी एकदाची हल्लेल याची वाट बघत असतो, पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत असतो, आणि एकदा गाडी हल्ली की उगीच गाडी बरोबर धावत राहतो. गाडी दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत राहतो. बरं वाटतं जाणाऱ्या माणसाला. आणि तिसरं नॉमिनेशन स्वाती चिटणीस, नाटक नाती गोती. काय करू, कशी वागू? पंडितांनी साडी दिली तर नको म्हणून लागू. त्यांना काय वाटेल मी नको म्हटलं तर? आणि हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक सन्मान चिन्ह जाहीर करतायत सुलोचना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्वाती चिटणीस, नाती गोती. आणि आता यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता. प्रथम पाहूया विक्रम गोखले, नाटक दुसरा सामना. एक काम करायचं, खासदार साहेबांना माझा निरोप सांग. मला मारुती कांबळे याला मारलात की तो मेला हे कधी कळलं तर मला पत्राने लिहून कळवा. आणि या प्रश्नाचं उत्तर उभ्या हयातीत नाही कळलं तर ही जबाबदारी सुरेश भाऊ धोंडे पाटील यांच्यावर सोपवा आणि नंतरच प्राण सोडा. समजलं? आजपासून दुसरा सामना सुरू झाला. दुसरं विनय आपटे, नाटक जन्मगाठ. जर कोणी अडवणूक केली ना तर मी स्वतः पोथी वाचून वेळ निभावून नाही. पण मग तिच्या हातचं पाणी चालवून घ्यावं लागेल. चालवून घ्यावं लागेल. परमेश्वराची लहर आम्ही नाही चालवून घेतली. एक सांगतो काकू तुला, एक सांगतो, या घरामध्ये पांडू न्हावी पुन्हा मागील दारानं येता कामा नये. आणि तिसरं नॉमिनेशन दिलीप प्रभावळकर, नाटक नाती गोती. हे पारितोषिक जाहीर करतायत दाजी भाटवडेकर. सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनंदन, नाटक नाती गोती दिलीप प्रभावळकर. आणि आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन. वामन केंद्रे, नाती गोती. नातीगोती सारख्या गंभीर विषयावरच्या नाटकातल्या विनोदाचं त्या नाटकाशी नातं काय आहे किंवा असावं ते सांगाल? तुम्ही म्हणताय तसं की कारुण्यपूर्ण विनोद जो असतो तो लोकांना आवडतो, परिणामकारक असतोच. आणि कारुण्यातनं जर विनोद निर्माण होत असेल तर ते खरं तर एक्सेप्शनलीच असं होतं. आणि हे हेरणं ही सुद्धा एक कला आहे. दुसरं नॉमिनेशन कुमार सोहनी, नाटक कुणीतरी आहे तिथं. तसं दिग्दर्शनामध्ये मी एक गिमिक वापरलेला आहे की एक प्लेस, एक जागा अशी आहे की तिथे एखादी व्यक्ती गेली रे गेली की प्रेक्षकांना आणि बाकीच्या लोकांना सतत असं वाटत राहतं की त्या व्यक्तीला आता आतमध्ये कोणतरी खेचून जाणार. तिसरं नॉमिनेशन दिलीप कोलटकर, आई रिटायर होते. आतापर्यंत माझं निरीक्षण असं आहे माझ्याच बाबतीत की प्रत्येक नाटकच मला जास्तीत जास्त आवडेल अशा पद्धतीनं उभं करायचा प्रयत्न करतो. आणि
ज्या वेळेला ते माझ्या आवडी आणि लोकांच्या आवडी ते 100% जुळतात त्यावेळेला असं आई रिटायर होते सारखं नाटक हे जन्माला येतं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाची निवड जाहीर करतायत कमलाकर सारंग. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वामन केंद्रे नाती गोती. वामन केंद्रेंतर्फे त्यांच्या सौभाग्यवती हे पारितोषिक स्वीकारतात. आणि आता यानंतर सर्वोत्कृष्ट नाटककार. पहिलं नॉमिनेशन वसंत कानिटकर, नाटक रंग उमलत्या मनाचे. लेखकाचं प्रेम हे व्यक्तीवर असतं, व्यक्तिरेखा, स्वभाव विश्लेषण, जीवन दर्शन, काही नाव दिलं तर शेवटी माणूस उभा असतो. हा माणूस कल्पितातला असेल किंवा प्रत्यक्षातला असेल. अगदी प्रत्यक्षातला अमुक एक इतिहासाचार्य राजवाडे असं म्हटल्याबरोबर मी एका माणसापाशी कन्फाईन होतो, पण कोणी एक इतिहासाचार्य म्हटल्यानंतर ते कल्पितातलं जरी असलं ते कल्पितातल्या व्यक्तिरेखा या सुद्धा कुठंतरी समाजाशी निगडीत बांधलेल्या गेलेल्या असतात. दुसरं नॉमिनेशन जयवंत दळवी, नाटक नाती गोती. त्या मतिमंद मुलाच्या प्रश्नावर किंवा त्या मुलावर तो विषय केंद्रित झालेला आहे. तर एका कुटुंबामध्ये हा मतिमंद मुलगा जन्माला आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबातले जे सगळे नातेबंद आहेत, आई, नवरा, त्या आईच्या ऑफिस मधला बॉस वगैरे यांच्या ज्या रिलेशनशिप्स आहेत तो याचा खरा विषय. आणि तिसरं नॉमिनेशन अशोक पाटोळे, नाटक आई रिटायर होते. तुमच्या आई रिटायर होते या नाटकाला जी तुफान लोकप्रियता मिळाली आहे त्याचं नेमकं कारण काय असं तुम्हाला वाटतं? एका ठराविक वयानंतर प्रत्येक स्त्रीला प्रपंचातून रिटायर होण्याचा अधिकार मिळावा ही कल्पना लोकांना इतकी आवडली, विशेषतः महिला वर्गाला, की आज 200 प्रयोगानंतर सुद्धा त्या नाटकाची गर्दी कमी होत नाहीये. पण नुसती कल्पना चांगली असून भागत नाही, तर ती चांगल्या प्रकारे सादर व्हावी लागते. आणि आता या सर्वोत्कृष्ट नाटककाराचं पारितोषिक जाहीर करतायत नाटककार रत्नाकर मतकरी. मी जाहीर करतो सर्वोत्कृष्ट नाटककार नाटक सर्वोत्कृष्ट नाटककार जयवंत दळवी, नाटक शेवटचं सन्मानचिन्ह सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीचं. पहिल्यांदा आपण पाहूया जन्मघाट या नाटकातला प्रवेश. समायचे लग्नाच्या गडबडीत या सगळ्याची उस्तवार या घरातनं. होय होय. भाऊजी तुम्ही पाय पुढे करा. आधी उजवा. उभा. तू पाय धुवायचे का भाऊजींचे? धुव. काय का ग? पाणी तर कोमटच आहे की. निर्माते कलावैभव. शहाण्या मुलासारखा वाग, बाबाला त्रास देऊ नको. भाजी करपली वाटतं. रंग उमलत्या मनाचे सादर करते चंद्रलेखा. आज फारच अस्वस्थ झालीस तू. या 8 दिवसात माणसं, नाती गोती यांचे खरे अर्थ मला कळायला लागले. काय अर्थ कळले तुला? मला तरी सांग. पुरुषाची माया, ममता, प्रेम केवळ मतलबापुरती असते. मग ते वडील असोत, नवरा असो, नाही तर मुलगा असो. मलाही त्यांच्याच पंक्तीत बसवणारस तू? नाही रे नाही जय, तू वेगळा आहेस. खरंच तुझ्याशी लग्न करत नाही हे सांगितल्यावरही माझ्यावर रागावला नाही. सतत माझ्या पाठीशी सर्वात महत्वाचं सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीचं सन्मान चिन्ह निर्माते प्रभाकर पणशीकर यांनी घोषित केलं. रंग उमलत्या मनाचे. या कार्यक्रमासाठी निर्दिष्ट केलेले सर्व कलाकार उपस्थित राहिल्यानं कार्यक्रमाची शोभा निश्चितच वाढली होती. प्रमुख पाहुणे वी वा शिरवाडकर यांच्याबद्दल गौरवपर भाषण करताना
डॉक्टर श्रीराम लागू. समाजाच्या सांस्कृतिकीकरणाचं एक अतिशय महत्वाचं साधन आपल्या हातामध्ये आलेलं आहे याची जाण नाटकवाल्यांनी ठेवली पाहिजे असा विचार मला तात्यासाहेबांनी दिला आणि हा विचार आपण प्रत्यक्षामध्ये आणणं हे मला वाटतं तात्यासाहेबांचा खरा गौरव जर आपण करणार असू तर तो त्याच्यातून होणार आहे. तात्यासाहेबांनी लिहिलं होतं एका कवितेमध्ये की महापुरुष जेव्हा मरतात तेव्हा गल्ली बोळातले सगळे संगमरवरी दगड जागे होतात आणि त्या महापुरुषांना पुतळ्यामध्ये चिणून दुसऱ्यांदा ठार मारतात, बहुधा कायमचीच. तेव्हा महापुरुषांना दोनदा मरण असतं, पहिल्यांदा त्यांच्या शत्रूंकडून आणि नंतर त्यांच्या भक्तांकडून. आपल्या सगळ्यांच्या वतीनं तात्यासाहेबांना मला ही ग्वाही द्यायची आहे की असलं संगमरवरी मरण आम्ही तुम्हाला देणार नाही. तात्यासाहेब, तुमचे पुतळे उभारण्याची आम्हाला गरजच पडणार नाही, कारण तुमचा एक अमूर्त पुतळा आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायमचा कोरला गेला. तात्यासाहेब शिरवाडकरांनी आशीर्वादपर भाषण करण्यापूर्वी पुन्हा नव्यानं सुरू होणाऱ्या नाट्यदर्पण मासिकाच्या वार्षिक अंकाचं प्रकाशन केले. त्यानंतर आपल्या भाषणात ते म्हणाले, अध्यक्ष महाशय आणि मित्रांनो, एक अतिशय आल्हाददायक आणि सुंदर अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी साजरा होतो. नाट्यदर्पण रजनी ही मराठी नाट्याच्या व्यवहारातली, कलात्मक व्यवहारातली एक अतिशय महत्वाची अशी घटना सध्या मानली जाते. मराठी रंगभूमीवरचे अनेक श्रेष्ठ कलावंत, निर्माते या ठिकाणी येतात आणि त्यांच्यामध्ये आणि रसिकांमध्ये एक अतिशय जिव्हाळ्याचा असा सुसंवाद या ठिकाणी होतो. आज गेली 16 वर्ष ही परंपरा श्री दामले दार्वेकर यांनी अखंडित चालवलेली आहे. याबद्दल मी त्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो. फार चांगला कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. मराठीमधल्या अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा कलावंतांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. मला वाटतं या समारंभामध्ये माझ्या हाताला फार मोठी पुण्याही लाभलेली आहे. सहज आठवण होते, मॅकबेथ मध्ये लेडी मॅकबेथ ही एका ठिकाणी म्हणते की 7 समुद्राचं पाणी उठलं तरी माझ्या हाताला असलेला हा दर्प धुतला जाणार नाही. त्याच धर्तीवर मी आज म्हणू शकेन की 7 समुद्राचं पाणी ओतलं तरी माझ्या हाताला असलेला हा सुगंध हा कधीही धुतला जाणार नाही. मलाही माझ्या आयुष्यामध्ये तो सतत संस्मरणीय आणि हृदय आनंददायक असा वाटला. ज्या ज्ञानपीठाचा या ठिकाणी उल्लेख झाला आणि मला आमंत्रण करताना बहुधा जे ज्ञानपीठ संयोजकांच्या मनामध्ये कुठेतरी असावं, त्या संबंधीचे माझे अनुभव काही नाट्यात्मक अनुभव, तेवढाच नाटकाचा या नाट्यदर्पणाशी संबंध हे मी आपल्याला या ठिकाणी संक्षेपानं सांगणार. त्यातल्या काही गमती फक्त मी आपल्याला सांगतो की काही आदिवासी भागातले लोक ज्यांच्याशी माझा काही कारणाने वारंवार संबंध येत होता, अशी माणसं त्या ठिकाणी आली. 15-20 लोकांची एक टोळी आणि त्यांचा म्होरक्या असे आले आणि त्याने माझं कौतुक वगैरे केलं, अभिनंदन केलं. आणि नंतर मग तो म्होरक्या आपल्या मित्रांना उद्देशून भाषण करीत म्हणाला की हे पहा गड्यानो, म्हणजे आपला हा जो तात्या आहे
याला दिल्लीहून कसलं तरी फार मोठं पीठ मिळालेलं आहे. तेव्हा आता आदिवासीच्या लोकांच्या दृष्टीनं त्याची पीठासंबंधीची कल्पना काय ही माझ्या ध्यानात आली आणि त्या पीठाचं महत्व त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं आहे हे ज्ञानपीठापेक्षाही मोठं आहे हेही लक्षात झालं. आणि मी नंतर त्याला म्हटलं की हे पहा माझ्या मित्रा, तुझा थोडासा गैरसमज होतोय की हे जसं काही गव्हाचं पीठ असतं, बाजरीचं पीठ असतं, तसं हे काही पीठ नाही. त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. मग कसलं पीठ आहे म्हणाला. मी म्हटलं हे ज्ञानाचं पीठ आहे. आता ज्ञानाचं पीठ होऊ शकतं ही कल्पनाच त्याच्या डोक्याला दिसेल. तेव्हा तो म्हणाला की ज्ञानाचं पीठ कधी होऊ शकतं का. मी म्हटलं कुठल्याही विद्यापीठात जा, तिथे झालेलं तुला दिसून नाही. तसंच एका महिलेचं फार छान पत्र आलं होतं. बहुधा ती वृद्ध असावी. वृद्ध म्हणजे खरं मी आता वृद्धच आहे, परंतु तिच्या पत्राचा एकंदरीत जो टोन होता, एकंदरीत त्यातला जो भावार्थ होता, तो एका वृद्धत्वातील वात्सल्याला असा शोभणारा होता. त्याही बाईने असंच टीव्हीवरचं आमचं ध्यान म्हणा, आमचं रूप म्हणा पाहिलं आणि त्या बाईने लिहिलं की बाकी सगळं ठीक आहे, परंतु तुमचे केस फार वाढलेले वाटतात आणि तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तित्वाला इतके असे मोठे केस शोभत नाही, तेव्हा केस कापून घ्या. मी त्या बाईंना पत्र लिहिलं की बाई, माझं व्यक्तित्व खरोखर जर ऋषितुल्य असेल तर मला केस आहे त्याच्यापेक्षाही शतपटीने आणखीन वाढवावे लागतात. कारण कोणताही ऋषी हा त्याच्या ज्ञानापेक्षा त्याच्या केसामुळे आपल्या लक्षात द्यायचा. मोठा थोरला गाठोड त्याच्या केसाचं त्याच्या डोक्यावर. नाट्यदर्पण तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे नाट्यभूषण सन्मान चिन्ह. यंदा हा सन्मान स्वरराज छोटा गंधर्व यांना लाभला होता. पुरुषोत्तम दावेकरांतर्फे देण्यात येणाऱ्या कैलासवासी वसंत आणि कैलासवासी सुमन गांगल पुरस्कारासाठी यंदा रत्नाकर आणि प्रतिभा मतकरी या जोडप्याची निवड केली होती. या दाम्पत्यानं प्रेम कहाणी नाटकातला प्रवेश सादर केला. 26 ना? 23. 23. बर. भावंडे किती? 3 बहिणी आणि 2 भाऊ आम्ही. मीच सर्वात मोठी. ती काय करतात? धाकटी दोघं शाळेत आहे. त्यांच्यावर मोठी सुषमा, ती STC करते, 22 वर्षांची आहे. तिच्यावर मोठा शशी, तो जरा मंद आहे म्हणून आम्ही त्याला सार्वजनिक वाचनालयात चिकटवलंय. तो आहे 24 वर्षांचा. त्याच्यावर मोठी मी. शशी 24 वर्षाचा, त्याच्यावर मोठी तू आणि तुझं वय 23, होय ना? हो. मी तुम्हाला म्हणून खोटं सांगते असं वाटलं. सगळ्यांना मी तेच सांगते. तुझं ध्येय काय? ध्येय? मिळवत्या मुलीचं आणखी काय ध्येय असणार? मिळवणं शक्य तेवढ्या लवकर बंद करून लग्न करावं हेच. खाली खूप सिनेमा नाटकं निघतात नाही हो मिळवत्या मुलींवर. सिनेमामुळे मिळवत्या मुलींचा प्रश्न सुटायला मदत होईल असं वाटतं तुला? कोण जाणे. सिनेमात तरी सगळेच प्रश्न कसे चुटकीसरसे सुटतात. मला खूप आवडतो सिनेमा पाहायला. मी नेहमी जात नाही, परवडत नाही, पण कधी कधी जाते. मस्त वेळ जातो. मला एकदाच ते बॉक्स का काय असतं ना, त्यात बसून सिनेमा बघायचा. प्रमुख समारंभात आभार मानण्याचं काम सुधीर दामले यांनी केलं. आताच माननीय तात्यासाहेबांसारख्या ऋषितुल्य थोर साहित्यिकाने त्यांच्या नव्या अंकाचं उद्घाटन केलंच आहे, तेव्हा आता मला मुळीच शंका वाटत नाही याच्यात काय अडचणी येतील. माझा ग्रुप त्यामुळे खूपच वाढला आहे. त्याला आता मला फक्त साथ हवी आहे, ती समोर प्रेक्षागृहात बसलेल्या हजारो प्रेक्षकांची. कारण हे काम सर्वांचं आहे, तुमचं आहे, माझं आहे. नाट्यदर्पण रचनेवर तुम्ही जसं आतोनात प्रेम करता तसंच लोक नाट्यदर्पण मासिकावरही ठेवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. यानंतर जवळजवळ 6 ते 7 तासांचा मनमुराद करमणुकीचा कार्यक्रम सादर करणाऱ्या कार्यक्रमाचे संचालक होते अभिनेते दिलीप प्रवाळकर, सुहास जोशी, नीना कुलकर्णी आणि स्वाती चिटणीस.
जरा जरा मला मी सूत्रसंचालक आणि तुम्ही सहनायक आहात का तुम्ही सूत्रसंचालक मी सहनायक आहे हा थँक्यू वेलकम 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 काय नाही आपण जरा कार्यक्रमाविषयी बोलूया का दिलीप मला काय वाटतं माहितीये का की कार्यक्रमाविषयी तू आता सगळं सांगून टाकू नको जसं जसं कार्यक्रम पुढे जाईल ना तसं आपण बोलत जाऊया प्रेक्षकांचा गोंधळ होणार आणि मुख्य म्हणजे दिलीपचा गोंधळ होणार स्वरराज छोटा गंधर्व यांचं विशेष मार्गदर्शन लावलेला सुजन कसा मन चोरी हा संगीत नृत्य प्रधान कार्यक्रम पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळानं सादर केला. यापुढचा कार्यक्रम किती हसाल काय किती हसाल म्हणजे किती हसाल असं तुम्हाला वाटायला लावणारा कार्यक्रम आहे हास्यावली. या अभिनव स्पर्धेसाठी सुरेश खरे, अश्विनी भावे, आशा काळे आणि स्मिता तळवलकर यांचं परीक्षक मंडळ नियुक्त केलं होतं. यात मोहन जोशींनी मोरूची मावशी उभी केली. काय सांगले राणी साहेब तुम्ही आम्हाला चांगली झुकांडी दिली. हो ना आम्ही झोपडी बाहेर तसाच पहारा करीत बसलो आणि मागच्या दाराने आम्ही हळूच बाहेर पडलो. राणी साहेब काही म्हणा ह्या वयात तुमचा हा उत्साह पाहून आपण तर थक्कच झालो. ह्या वयात म्हणजे मी काय थेरडी झाले असं म्हणायचे की काय तुम्हाला. छे 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 तसं समजायला माझे डोळे फुटलेत की काय. मग मी म्हणालो ह्या तरुण वयात. किशोर प्रधान, विहंग नायक विजू खोटे, आत्माराम भेंडे यांनी इंग्रजी भाषेत एक कव्वाली सादर केली. इकडे पण जॉईन हो तिकडे पण जॉईन हो दोन्हीकडे ये ये इकडे इकडे विसुभाऊ बापटांनी जेव्हा पुरुषांना दिवस जातात ही वात्रटिका सांगून प्रेक्षकांना जिंकून घेतलं. कळा आता सुरू झाल्या सौला म्हणलं टांगा आण नारकर्णींना बाजूच्या सोबतीनं माझ्या बोलावून आण. कसे होईल काय होईल सारखे मला वाटत होते. बाजूला माझ्या नारकर्णी धीर मला देत होते. पहिल्या खेपेला त्रास होतो त्यात काय घाबरायचं. मी म्हणलं नाडकर्णी साहेब तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही आधी लग्न करा नंतर मला सांगा. तेवढ्यामध्ये दारापुढे सौने आणला टांगा. कसे तरी पोचला मी दवाखान्यात एकदाचे. त्यावेळी वाजले होते 2 म्हणे रात्रीचे. रस्त्याने त्या खड्डे इतके सारखे गचके बसत होते. मुंबई महापालिकेसारखे उकरून ठेवलेले असावे. रस्त्याने त्या खड्डे इतके सारखे गचके बसत होते. इथेच आपण होतो की काय सारखे मला वाटत होते. दवाखान्यात आधीच माझं नाव होतं नोंदवलं. गेल्या गेल्याच डॉक्टरांनी पुन्हा मला तपासलं. डॉक्टर म्हणे सौला माझ्या तुम्ही जा घरी आता. सकाळपर्यंत होतील ते इथेच राहू द्या त्यांना आता. सौ गेली घरी आणि इकडे माझी सुटका झाली. सौ गेली घरी आणि इकडे माझी सुटका झाली. बाळाच्या त्या रडण्याने मला एकदम जाग आली. दचकून केवढा उठलो मी. ते सगळं स्वप्न होतं. बाजूला माझ्या 2 मुली आणि कुटुंब माझं झोपलं होतं. अरुण आटल्याना नाट्यगीतं चालू झाली की विविध खेळांची आठवण होते. त्या आधारे विजय पाटकर आणि सचिन माने
यांच्या मुखाभिनयानं हे खेळ साकार केले. बालगंधर्वांच्या आशा निराशा नाटकातलं तात करी दुहिता हे गाणं मला गुरुजी शिकवायला लागले ना की माझं मन एकदम थेट आमच्या चाळीच्या गच्चीवरती पतंग उडवायला. पुण्याच्या मधुकर टिल्लूनी देशस्थ कोकणस्थातील फरक मोठ्या खुमासदारीनं सांगितला की बहुसंख्य कोकणस्थ मंडळींनी जी आडनावं घेतली ती कशी सोपी सुटसुटीत आडनावं घेतली. म्हणजे कशी लेले नेने ओक साठे दाते भिडे वजे लागू म्हणजे सोपी सुटसुटीत आडनावं घेतली. म्हणजे थोडक्यात सही करताना शाई सुद्धा जास्त लागू नये ह्याची पहिली खबरदारी त्यांच्या बापजाद्यांनी घेतली. आणि हा जो देशस्थ आहे ना हा पुरुषोत्तम नरहर दार्वेकर शिरवाडकर सही करता करताच बिचारा म्हातारा होऊन जातो. देशस्थ आणि कोकणस्थ ह्याच्यात दुसरा महत्वाचा फरक असा आहे की कोकणस्थाची जी बाई असते बाई तिची नजरेमध्ये तिच्या जरब असते. तिच्या नजरेच्या धाकामध्ये नवरा आणि मुलं फिरत असतात. कोकणस्थ बाई अतिशय टापटिपीची नीटनेटकी आणि व्यवहार चतुर असते आणि काटकसरी असते. म्हणजे कसं समजा तिला पापड लाटायचे असले तर तिचा हिशोबच तयार असतो. मी जेव्हा 100 पापड लाटेन तेव्हा त्यातल्या 3च लाट्या मी मुलांना खाऊ घालेन. म्हणजे हिशोब असतो. देशस्थ बाईला दुसऱ्याला खाऊ घालण्याचा फार शौक असतो आणि त्या गडबडीमध्ये मुलं लाट्याच खाऊन जातात आणि पापड राहून जातात आणि तिच्या ते लक्षातही येत नाही. ती उलट भाबडेपणे म्हणते अहो मुलांनी यंदा इतक्या आवडीने लाट्या खाल्ल्या बघा आपण ते पापड राहिले ना पापड. अभिनेता यशवंत दत्त आला होता एका बुटक्या माणसाचं सोंग घेऊन. कठीण नाही लूज झाले लूज झाले तेच का सांगतो ना. केरीमध्ये गेलो विचारायला एक इंजेक्शन दिलं म्हणजे डॉक्टर रविभागांनी सांगितलं होतं ना नर्सने दिलं आणि हे झालं. अरे बापरे तुझं कसं होणार बाबा. माझं सध्या तरी बरोबर कसं होणार. आता काय सुधाबाई करमरकरांना भेटलं पाहिजे तेव्हा नाही काम नाही तर फारच गोष्ट काय पुढे. ठीक आहे मी भक्ती बरोबर काम करेन हे तिची इच्छा असेल मी तेव्हा सांगायचं कारण आशाबाईंना एवढा मोठा भाग सांगणार आवड अवस्था झाली. जर नाचकाम म्हणजे करायला बसतं जरा नाचकाम करणार का. नाचकाम करीन मी बहुतेक मग प्रॅक्टिस केली तरी आपण करूया का प्रॅक्टिस करायची काय कॅसेट लावू एखादी नाचाची थोडी मला ऐकली पाहिजे जमलं तर बघतो काय असं होते कॅसेट दिलीप प्रवाळकर यांनी एका वृद्ध संगीत नटाचं सोंग असं फरमास वटवलं की प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट झाली. पाणी आहे गेले का मी दामले थैली देणार म्हणाले. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून इथे. आता तुमच्या भूमिका काय आम्ही पाहिलेल्या नाही आहेत कधी. तुमच्या भूमिकांबद्दल आम्हाला थोडंसं सांगू शकाल. भूमिका तशा मी खूप केल्या बरं का. गडकऱ्यांच्या देवलांच्या खादिलकरांच्या नाटकात पण माझी विशेष गाजलेली भूमिका म्हणजे कृष्णाची.
सौभाग्यवरांमधली लोक अगदी मशगूल होऊन जायचं पहाटेपर्यंत. म्हणजे माझ्या एकेका गाण्याला बरं का 6 वेळा वन्स मोर मिळायचा. रुक्मिणीचं काम करणारा पांडू शिवलीकर एकदा एका पायावर एकदा दुसऱ्या पायावर असा ताटकळत उभा. स्पर्धेत परीक्षकाने दिलीप प्रभावळकरच्या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट ठरवलं. परीक्षकांतर्फे अश्विनी भावे यांनी त्यांच्या हाती श्रीफळ दिलं. पुण्याच्या मंदार कारोळकरने नकलांचा कार्यक्रम सादर केला. आता जो मी नकलांचा कार्यक्रम सादर करणार आहे, अर्थात संसाराची जागा खाली आहे अशी एक जाहिरात दिली कल्पना करा आणि आपले फक्त मराठी रंगभूमीवरचे आर्टिस्ट त्या जागा भरण्यासाठी आलेले. त्यांना एवढं सांगितलं होतं की तुम्ही काहीही बोला पण ते रेल्वेशी संबंधित असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा भाष्य केलं ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीरामराव. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येणारी गाडी मुंबईला जाणारी जलद गाडी आहे. पुढे फक्त कुर्ला, घाटकोपर, वायफळा एवढ्या स्टेशनावर. पुरुषोत्तम दारवेकर यांची संकल्पना, सदानंद डबीर यांचं लेखन आणि आशा काडिलकर यांचं संगीत असलेला कथा ऋतूंची रतिमदनाची हा ऋतुगीतांवर आधारलेला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतानं नटलेला कार्यक्रमही मोठा आकर्षक आणि दर्जेदार असा होता. कार्यक्रमात आशा खाडिलकर, अतुल व्यास, प्रज्ञा खांडेकर, संजय पंडित, सुकन्या कुलकर्णी आणि यतीन ठाकूर यांचा सहभाग होता. मदन निघाला कैलासावर घेऊन फुले गंध कुसुम शर. मदनाने आपुल्या श्वासातून धुंद मधुरते गंध उधळले. कुसुम शरांनी लावण्याचे अद्भुत माया जाल फेकले. अद्भुत माया जाल फेकले. अद्भुत माया जाल फेकले. नाट्यदर्पण तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कल्पना एक आविष्कार अनेक या एकांकिका स्पर्धेत यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेली खेळ खेळियाचा ही नाटिका मधुकर तोरडमल यांनी सुचवलेल्या सुवर्ण मध्ये या विषयावर आधारित होती. पाटलीन बाई त्या आहेत ना
मग तेच म्हणतो माझ्या चला नाकाला हात लावा इनामदार हो स्वतःच्या पाटील लावलाय चला चला डोळ्यांना पाणी लावा इनामदार आता तुम्ही प्रेताच्या तुम्ही जावयाच्या काय चांगलंय झालं का आता म्हणा मामा तुम्हाला सांगितलेलं नाहीये तुम्ही म्हणायचं नाहीये याने म्हणायचंय म्हणा मामा चला प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणापद 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 चला खाली बसून घ्या चला आता जावयाच्या गंध लावा तुम्ही मुर्द्याच्या गंध लावा अरे झोपले मग त्यांना उठवा वाटालू इनामदारीचं कसं हे काही अरे का तुम्ही छळताय मला एक गदड्या तुझं लग्न येणार इथे काय बसलाय चला बघल्या घर एक मिनिट मारत्या चालू दे ऐक झालं माझं टक्कल भिजवून टाकलं सगळं हा चला अंतरपाठ घ्या अंतरपाठ अंतरपाठ नाहीये अंतरपाठ नाहीये अंतरपाठ नाहीये मांजरपाठ घ्या मांजरपाठ आमचं आहे अहो जायला मुहूर्त नसतो लग्नाला मुहूर्त असतो कळलं काका हे असं चालेल का गाढवा सगळं सांगायला लागतं हे बघ हे गंध घे त्याच्यावर स्वस्तिक काढ लग्नाच्या इथे त्या अंतरपाठ म्हणून धर आणि लग्नाचं मुहूर्त झालं लग्न लागलं की ते उलट करून मांजरपाठ म्हणून ह्यांच्यावर टाकायचं जा आई ग एक दिवस मान मोडणार आहे तुझी आई चला घ्या चला मुलांना पाठावर उभं करा चला अहो पाटील उभे राहा तुम्ही तुळशीपत्र सांगतो मी सांगतो तोपर्यंत तुम्ही असं करा तुळशीपत्र कोंबा त्या प्रेताच्या तोंडात हा आणि वरनं पाणी होता अरे काय आंघोळ घालते का अंगठ्याने होत्या अंगठ्याने मोठ्या आनंदी वातावरणात 30 एप्रिलच्या संध्याकाळी सुरू झालेली ही नाट्यदर्पण रजनी 1 मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या सूर्योदयापर्यंत चालू होती जाऊ दे मी सांगतो अरे त्यांना तिकडनं हार द्या हार हार आमचे अरे जायला मुहूर्त नसतो लग्नाला असतो त्या हार द्या तो नवरा मुलगा पण वेडा आहे तिच्याचकडे लक्ष तदेव नंददेव दारावनंददेव अत्यासन्न सावधा वाजवा 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 काय आणि यांच्या कानाखाली वाजवा तू जरा गप होता हा एकमेकांच्या गळ्यात हार घाला होता वेळी कुठची पाटील असा विश्वासघात करा ना वाटलेलं होतं अहो पण माझं ऐकून तरी घ्या वाजवा रे वाजवा मारू का रे खारका मारून डोक्यात अरे गाढवा प्रेताला डिंगडोंग करतात का म्हण जय राम श्रीराम जय राम म्हणा जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम